चला मंडळी, सुप्रभात, श्री विठ्ठल. आजची आपली पहाट निवांत झालेली आहे. आज आपण आहोत लोणंद या गावामध्ये. काल सुद्धा लोणंदला आलो आणि काल दुपारात्री खूप रात्री गेली तुम्हाला, कारण की नेटवर्कमुळं मी बाहेरच थांबलेलो. आपली व्हिडिओ पडली ते आनंदाची गोष्ट. तर चला बघा, सगळे कामं चालू आहेत तंबू मोडण्याची. प्रत्येक जण आपापला तंबू मोडत आहे. दीपक महाराज आमचे फोनवर बोलतात. बाकीचे सगळे लोक आपले आपले तंबू मोडून झालेले आहेत. कोणी तंबू मोडतोय. प्रत्येकाने आपापला तंबू हा मोडायचा असतो. जेवणसुद्धा झालेलं आहे आपलं दुपारचं. आज माऊली दुपारी हालत असते. पुरिंदो तुम्ही आले का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर आज आपली माऊली ही दुपारी इथून हलत असते, म्हणजे 12 वाजता. तर आपल्याला आपण जेवून इकडं आपलं कम से कम 2 वाजेपर्यंत इकडंच थांबायचं आहे. हे सगळं वळकटीचं सामान, प्रत्येकाच्या वळकटे इकडं पडलेले आहेत. आणि भाऊजा, तुमचा तंबू मोडून व्हायला का? मग आमचा तंबू मोर तुम्हाला बरा, आम्ही शाबासकी देऊ. नाही 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 थांबा, आम्हाला लाजवता का? बोललो मस्ती की काय झालं. हा आमचा तंबू आहे आणि आमचा तंबू सर्वात शेवटच असतो. कितीही काय करा, तुम्हाला बोललो ना आम्ही सर्वात शेवट. हा आमचा तंबू आहे आणि आमचा तंबू सर्वात शेवटाला मोडतो. सगळ्यांचे मोडून झालेले आहेत. फक्त आमचा तंबू एकटा दिसतो इथं. एक खांबी तंबू आमचा तंबू. त्याला तंबू मोडतो. हा विद्यार्थी खूप आळशी आहे म्हणून त्यांचा तंबू लास्टला. ते काय आहे ना, आमच्या मालकाचं आमच्यावर लय प्रेम आहे आणि आमच्या लोकांचं लय प्रेम आहे. ते म्हणतात का काय, बाबा निवांत करा तुम्ही, आम्ही मोडू तुमचा तंबू असे बोलता तुम्ही. हो म्हणून बोलतो आम्ही निवांत करू. चला, आणि आमचा ट्रकचा तंबू बघा कसा, ट्रकचा तंबू. उद्यापासून तर ट्रकच्या तंबू खालीच झोपतो आम्ही. तर चला आपण आपला तंबू मोडूया. धनंजय महाराजांनी सुरुवात केलेली आहे. चला, आपला तंबू मोडण्याचं काम सुरू झालेलं आहे. बाजू ती पिवलीवाली काढली ना. आणि खेळाची नाही यांची एकदम जुगलबंदी चाललेली आहे आणि खेळ असा प्रकारे निघालेला आहे. हे विशाल, तेही विशाल, आम्ही विशाल, हे विशाल, हे विशू, हे विशू, हे विशाल नाही, हे विशू. मेनी मेनी हॅपी बर्थडे. चला चला, हे जेसल दी पुन्हा पलट पलट. आता नंतर लगेच भजनाची पंगत होईल. मोरे महाराज, तुमचा आस्वाद लोकांनी लय घेतला. खरंच खूप लोक तुमचा आस्वाद घेणार आहेत. आमचे मोरे महाराज आदरणीय, खरंच लोकांच्या हास्यासाठी स्वतःचा विनोद करून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मोरे महाराज. कारण की सगळं करू शकतं, पण प्रत्येक माणूस हा स्वतःचा विनोद करून नाही घेणार. नाही बरोबर, स्वतःचा विनोद करून लोकांना हसवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाला जमत नाही, पण ती तुम्हाला जमते बरं का. हां बोला. बरं 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 बरं. काय ज्यांनी अनाउन्समेंट केलेली आहे काल डॉक्टर, त्यांच्या तंबूत आपल्याला अर्ध्या बाटल्या बघायला भेटणार आहे. नाही नाही अजिबात नाही. ते आमच्या चालतीच्या बाटल्या 3 फेकल्यान कोणी द्या. हे काकरी व त्याला आवाज दे, त्याला आवाज दे. हार्दिकला हार्दिक भारी वाटतं सर. बाहुबली नाही, कचरूपत्र दीपक. आपली जेवणाची सुरुवात आणि आजचीच नाही, तुम्हाला मी सांगतो का आपल्या इकडे रोज जेवणाच्या पाळ्या असतात. आज 1 नंबर तंबू, उद्या 2 नंबर तंबू, एवढं तेच तुम्हाला मी दाखवलं नाही. तर आज कुठल्या नंबर तंबूचं काम आहे? 5 नंबर. आणि 5 नंबर तंबू आहे आमचे राम महाराज, ज्ञानराज माऊली, मोरे बुवा, आदिनाथ, अजून भरपूर मंडळी आहेत. तर असे वगैरे वगैरे. तर अशा लोकांचे तंबूचं आज वाढण्याचं काम आहे. तर असं वाढत असतं. तंबूला काम दिलेलं असतं. प्रत्येक तंबूनी एका दिवशी वाढायचं असतं, एक दिवशी वाढायचं असतं. तसा आपल्या तंबूचा नंबर कधी येणार आहे? मला वाटते आपल्या तंबूला जो 5 भेंडी शेगाव किंवा कुठेतरी भेंडी शेगाव. तिथं भेंड्याची जादू बनवू आपण. तुम्ही भेंडी वाढा, 4 टाइम तुम्हाला वाढण्याची सेवा देण्यात येईल. पण 4 टाइम आम्ही फक्त भेंडीच वाढू, दुसरं काय नाही वाढू. चला, काय खातं? बोरकुट ही माऊली रामकृष्ण. रामकृष्ण. अरे आज तुमची पाली आहे वाड्याची. काय पंगत बसले.
महाराज तुम्हाला साखर झाले मग तुम्ही गुलाबजाम का वाढताय? कारण माझी इच्छा आहे का माझी साखर जाऊन सर्व वारकऱ्याने माझी 1% घ्यावी. असं आहे का? अरे वा, तुमची इच्छा खूप भारी आहे. ऐका ऐका, कैलासवासी ज्ञानेश्वर चंद्रराव पाटील यांच्या स्मरणार्थ यांचे चिरंजीव पंकज ज्ञानेश्वर पाटील बरं का, आजी सुद्धा आजी गणूबाई चंद्रराव पाटील आमच्या आत्या वारकरी होऊन गेल्या. यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू पंकज ज्ञानेश्वर पाटील या ठिकाणी आले आहेत. तसे आमचे वैकुंठवासी हरिभक्त बालकृष्ण हरचंद्र बालकृष्ण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र हरिभक्त पारायण संकेत हरचंद्र म्हात्रे माझे शिष्य आहेत बरं का, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आले आहेत. आमची ताई माऊली अतिशय वारकरी संप्रदायावर प्रेम करणाऱ्या, ज्या दिवशी हाक मारली त्या दिवशी उभे राहतात, अशा असणाऱ्या आमच्या वंदनाताई या ठिकाणी पुरणपोळी भाकरी घेऊन आलेल्या आहेत वारकऱ्यांसाठी. दरवर्षी नित्यनेमाने या ठिकाणी अन्न सेवा करण्याकरता येतात आणि माऊली ज्ञानोबारायांचे दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून की या अन्न सेवा करणाऱ्यांना उदंड आयुष्य लाभो, वैभव प्राप्त हो, आयुष्य प्राप्त हो, आयुष्य प्राप्त हो आणि यांच्याकडून असाच सत्कर्म घडो ही माऊली चरणी प्रार्थना. हो वदन कवल घेता नाम घ्या सदावन होते, नाम घेता फुकाचे. जीवन करे जीवत्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. इथे समोर या, समोर या. जाणी जे सोडा. कर्म पुंडले कवळदास. हा सोडा. श्री ज्ञानदेव नाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम. बघा मंडळी, ही आपली सर्व मुलं किती मेहनत करत असतात दिंडीसाठी. आज दिंडीसाठी एवढा पाणी आलाय, पाणी वर चढवण्याचं काम ट्रकवर करत आहेत आपले मुलं सर्व. दादा तुम्ही बी हात लावा ना, व्हिडिओ मध्ये येणार तुम्ही. मग हे ट्रकचे मालक दादा पवार हा व्हिडिओ साठी आले आहेत. हे बघा, हे भाऊ माऊली 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 माऊली. चला मंडळी, माझी माऊली निघालेली आहे. वाजलेले आहेत 2. मस्त आता आपण जाऊया, आपला नंबर लागेल अर्ध्या तासाने, मग नंबरला जाऊया. तोपर्यंत आपले गुरुवर्य कदम माऊली याचं दर्शन करूया जाऊन आहे. बाबा रामकृष्ण रे. आमची मामी बहीण अन्नदान करण्यासाठी लोणंद या गावी आलेली आहे. आम्ही त्यांच्या अत्यंत आभारी आहोत. उत्तर होतो त्यांच्याकडून अशी अन्नदानाची सेवा घडो, म्हणून त्यांचं आयुष्य आरोग्य वैभव वाढो ही माऊलीची प्रार्थना. चला श्री विठ्ठल मंडळी, अशा प्रकारे आपला चांदोबाचा लिंब हा रिंगण चालू झालेला आहे आणि त्यामुळं या सर्व दिंड्या थांबलेल्या आहेत. आणि दिंड्या थांबल्यावर काय करायचं, आरा धिंगाणा. चला
ग्रुपवर टाकला ग्रुपवर टाकला. अजून कमी करा. हा पाच पाच हा. मंडळी सगळीकडे धिंगाणा आहे. थोडा 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 धिंगाणा बघत 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 जाऊया. हो ना आता हा हा. आम्हाला तळवता का हा. आता जरा हे झालेलं आहे. थांबा जरा थांबा. रिंगणचा टाइम आमची पण येईन उद्या. येणार हा. आमची पण उद्या येईल. मग आपण बी रिंगो. धर्मेश मी चाय नाही पिला. मी चाय नाही पिला. कॉफी देतो. बरं धन्यवाद. चला मंडळी अजून बघून येऊया कुठं कुठं काय काय नसतात ते. हो बुरगुंडा घेणार आहे. मी कॅन्सल करतो. तर लोणे दादा
आता सगळ्या दिंड्यामध्ये असा काही ना काही बारूड चालू आहे, काही ना काही खेळ चालूच आहे काय का नाही. किती दाखवावं आणि किती ठेवावं म्हणून तुम्हाला 2-3 गोष्टी दाखवल्या, 4-5 दिंड्या आपल्या जवळजवळच्या दाखवल्या. आता काही जास्त पुढे जात नाही, आता आपल्या दिंडीत जातो तर आपले मालक मारतील आपल्याला है की नाही? चला चला दिंडीमध्ये जाऊ. नाही जाम नाही बारूड बारूड हे जरा आहे बघ. हा अरे आलाप काय मी तर आहे फुकडी झालं ते आहे. फुगडी थांबले आला पाणी. सॉरी हा तुमची स्टेप मारा दे. हा परत 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 गळावायची ती मला लागत. हा राजे तुला मारू नका मला ध्यान राहत ना. गोंगडीवाला कांबलीवाला गोंगडीवाला. जमतय. हा हा हारायचं ना विशू. हा नाही 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 अरे नाचा कर हातवरती. अरे मिनल एकच स्टेप का. सावकाश सावकाश. हे नाच नाच. मला जागा द्या उभं राहायला काय ना काय बी उडी मारी खातो.
हा हे पोरांनो हा बोला बोला राधा बाबा इकडं वा. लांब 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 हा 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 लांब 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 हा 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 खांदेवात हा खांदे लांब 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 हा पाटी पाटी ते साईडला पाठी वा आलो 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 तुमचं नाव काय आहे? माझं पद्मा किशनराव जाधव. तुम्ही आपलं चॅनल कधीपासून बघताय? मी गेल्या वर्षी बघितले, पूर्ण मी आली नव्हती दिंडीला. हा. त्याच्यामुळे तुमची आवडती मला चॅनल. अरे वा वा. फार फार धन्यवाद फार फार. आता तुम्हाला स्वतःला बघा बरं का. नाही बघते. आता गेल्यावर दिसते का आपण? हो दिसतंय दिसतंय. रामकृष्ण. आमच्या सासूबाई बघायची. नक्की नक्की. चला रामकृष्ण हरी. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपल्या दिंड्या निघालेल्या आहेत आणि आपण जो पण काय आज आनंद उपभोगलेला आहे तो तुम्हाला कसं वाटलं खरंच कमेंटमध्ये सांगा. आज खूप आनंद आला, खूप मजा आली, कारण की आज होता ज्ञानोबारायांचा पहिला उभं रिंगण. त्याच्यामुळं समस्त दिंड्या थांबलेल्या. तो पहिलं उभं रिंगण कुठं होतं? हा मंदिर. हा प्राचीन मंदिर चांदोबाचा लिंब असा एक रिंगण असतो. चला हॅलो हॅलो नमस्कार मंडळी, माझी माऊली करड गावातून सर्वांना दर्शन देत देत आता आपल्या पालखीवर चाललेली आहे. करड गावाच्या बाजूलाच मोठ्या मैदानात असतो, कारण की इथं व्यवस्था खूप लोक येतात. गावात तेवढी लोकांची सोय व्यवस्था होणार नाही, त्या कारणाने माऊलींचा पालखी तळ हा गावाच्या बाजूलाच मोठ्या मैदानात असतो. आणि आता पालखी तिथेच चाललेली आहे. मग आता पालखी पोचणार तिथं आणि मग लोक तिथे दर्शनाला येणार. चला मंडळी, आपण पण जाऊया दर्शना. ज्याला इच्छा असेल त्यांनी इथं पुढच्या वर्षी हाताना काही वाटेल व्हिडिओ पण तुम्हाला लेटच होईल. बघा
हा आहे माझ्या ज्ञानोबरायांचा पालखी दळ. कसे सगळे तंबू लागलेले आहेत. आता आपण बघू, प्रयत्न करू. उद्या सकाळी आपल्याला इथं जायचं आहे काकड्याला, सकाळच्या भजनाला इथं जाऊया. किती समाज आरतीला लोक येतात, किती जबरदस्त. तर चला मंडळी, जाऊया आता आपल्या तंबूकडं आणि आता आपण आपल्या विसाव्याकडे जाऊ. प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरे पाठ. हा ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरे पाठ. मध्ये काढ, त्याला कलर कर. काय काम करतोय? लाईटीचा कसलं लाईटीचा? तंबूसाठी, तुमच्यासाठी. बावडी खोदायला चालतो. कुठे चालले? बावडी खोदायला. कसली ही का? ही पाणीवरती येईल. काय आहे? हा रे, हे बघा. खेच अजून. हा यात्री एक्सप्रेसचा विशाल पाटील यांच्या जागेवर बघा कसा. तो आपण साफ करूया. आपण नाही, बच्चे साफ करतोय, मी शूट करतोय ना बच्चे. मारा झाला झाला. आणा तिथे आणा. हा अरे हा. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आज आपण मस्तपैकी तरडगाव येथे पोहोचलेलो आहोत आणि मस्त इथं विहीर आहे. ती विहीर मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवून, आज दाखवणार नाही, कारण की बरेच दिवस झाले तुम्हाला मी शुभरात्री करत नाही. तर आज तुम्हाला मी आत्ताच शुभरात्री करतो. आज दिवसभरातला खूप खूप आनंद आहे. आज पहिला माऊलींचा उभा रिंगण झालेला आहे आणि तो शूट सुद्धा एकदम आनंदाने आपले ऋषिकेश महाराज आणि आपले बच्चे धन्यवाद. ऋषिकेश ठाकूरकडे गेले, बरं त्यांनाही धन्यवाद देतो. ह्या दोघांनी आज एकदम सुंदर सुंदर दृश्य रिंगणाचे काढलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना दोघांना धन्यवाद. कारण की तुम्हाला सर्वांना ते बघायला भेटणार आहे. इथं आल्यानंतर तंबू बांधण्याची सुद्धा त्यांनी प्रक्रिया सर्व रेकॉर्ड केलेली आहे. नवीन नवीन काय तुम्ही डोक्यात काय घालता आणि काय नाही, पण आमच्या आईनी काय घातलंय बघायचं का तुम्हाला? हे बघा, हे बघा मिरच्या. वा वा आई, खजूर लावू. एक खजूर पण लाव ना. अरे अरे परला खजूर खजूर पडते रे. आई इथं बघ, माझ्याकडे बघ, लय भारी लावलेस ग. मग चिकनी दिसतस, हिरोईन दिसतस, हिरोईन याच्यान लय भारी. बघा मिरच्या आल्या आईच्या डोक्यावर, म्हणून का काय तर आईचं डोकं गरम असतं कायम. तिखट तिखट. हा तर चला मंडळी, आता काय तुमच्याशी मी जास्त बोलत नाही. आजच्या दिवसाची व्हिडिओ आपण इथं संपूया. पुन्हा एकदा तुम्हाला मी आज शुभरात्री करतोय. शुभरात्री सर्वांना. भेटूया परत याच जोशमध्ये आणि याच आनंदाने उद्या. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. शिवरात्री.